आता आली लाईट झमटर चालू झाली. इकडे कडवाळ पेरले त्याच्यावर चाललंय. इकडं भुईमुग आहे मध्येच फुटलंय. काय महाराणी दुसरी कुठे महाराणी ते का डोकं नसं विचारलं. तो तो तिथं तशीच आजू केस सुकवीत बसली. आण चल तेलाची बाटली कांगवा डोकायच रीते मी हिने हिच्या हाताने विचारलं ना. आणि चापण क्लिप कोण लावायचं का नाही काहीच नाही. वावरातच एक वाफा भरून यायचा होता. दुसऱ्या वाफा लावलंय तो 20 मिनिटं भरण म्हणलं मग जाईन पिऊचं दिदीचं डोकं इसरायला. ही डोकं इसरून आली आणि ती तशीच केस सुकवीत बसली. तिला हाताने नाहीच राहायचं. हां मोबाईल चल गा. तिचं डोकं इसरून येते नाही तर रडत बसत औषध पाजायच्या अजून. रडू नको. तिने डोकं विचारलं आणि हिने नाही विचारलं. असं झालं तसं झालं. तिचा आनंद गगनात मावना गेली माग. गाप रडू नका शनी तू जा चापला पळ पळ चापला औषधात. काल पिऊ घरी होती सिद्धीच एकटी शाळेत गेली होती. काल तिचं डोकंच विचारलं नाही शेवट आंघोळ केल्यामुळं. आणि मग तिचं कालचं डोकं होतं तिने तेल नाही लावलं तिने आपलं विचारलं मा डोकं धुतलं असं झालं. एवढा भुणका लावलाय ना बाईने शाळेत जाताना. आमचं असंच भुणका असतं. चल औषध पाहिजे ते डबान तिने घेतलं का. शाळेत जाताना ना एखादी गावायना रडल्याशिवाय त्यांना अजिबात शाळेत असं चैन पडत नाही. म्हणजे घरी येऊन एक दिवस हा जाणार ना सिद्धी रडन नाही तर पिऊ रडन दोघींपैकी एक का व्हायना रडणारच.